पुण्यामधील बलात्काराच्या घटनेला आता 3 दिवस होत आहेत आणि आरोपी दत्तात्रय गाडे अजूनही सापडला नाही। तो त्याच्या शिरूर इथल्या गुनाट गावामध्ये लपून बसल्याची माहिती आहे। 100 पेक्षा अधिक पोलिसांच्या फौज फाट्यासह डॉग स्क्वॉडची मदत देखील त्याच्या शोधासाठी घेतली जाते आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। पुण्यात एसटी बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी गुनाट गावात 100 पेक्षा अधिक पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे आणि इथल्या शेतात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। दत्तात्रय गाडे शिरूरच्या गुनाट गावातच लपून बसल्याची शंका आहे। त्यामुळे गावातला कानाकोपरा शोधून काढण्यासाठी 100 पेक्षा अधिक पोलीस गुनाट गावात दाखल झाले आहेत। गुनाट गावात ऊसाचं शेत आहे। याच ऊसाच्या शेतामध्ये आरोपी गाडे लपल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे या ऊसाच्या शेतावर ड्रोनने देखील पाहणी करण्यात येते। त्यामुळे गुनाट गावात शेतावर ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळतात। आरोपीच्या शोधासाठी डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली आहे। बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तो थेट स्वतःच्या गुनाट या आपल्या गावातल्या घरी आला आणि शर्ट बदलून तो बाहेर पडला। आरोपीला गावच्या आसपास काही लोकांनी पाहिल्याची माहिती आहे। त्यामुळे गाडे एकतर गुनाट गावातच किंवा गावाशेजारच्या परिसरात असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। मी सध्या आलो आहोत शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये। याच ठिकाणी दत्तात्रय गाडे जो आरोपी आहे तो खरं तर या ठिकाणी वास्तव्य करतो। याच्या घराला आपण पाहतो की सध्या या ठिकाणी कुलूप असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या दिवशी दत्तात्रय गाडे हा मात्र या ठिकाणी सकाळी आल्याची माहिती सध्या स्थानिकांकडून मिळत आहे। सकाळी 11 वाजता तो या ठिकाणी आला होता। 5 वाजेपर्यंत या ठिकाणी खरं तो वास्तव्य करत होता। मात्र 5 वाजल्यानंतर खरं तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जो दत्तात्रय गाडे आहे तो मात्र फरार झाल्याची माहिती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत। त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये। जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। बस डेपोमध्येच तरुणीवर बलात्कार होतो, सुरक्षा रक्षक कुठे होते असा सवाल करत पुण्यात आंदोलनं झाली। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं। त्यानंतर पोलिसांनी देसाईंसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वारगेट परिसरात आंदोलन करत घोषणाबाजी केली। वंचित बहुजन आघाडीकडून अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन झालं। तर पुण्यामध्ये दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन करत आरोपी गाडेच्या पोस्टरला काळं फासत घोषणाबाजी केली। गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही। कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार आहेत पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत। योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे आहेत ते वाजवलेले आहेत। पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय। आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल। पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, पण स्वारगेटमध्ये सगळ्यात सुरक्षित आम्ही मानलं जातो। आम्ही राहिला मार्केट यार्डला आहे। मार्केट यार्डला तेवढे कॅमेरे नाहीत, तेवढे या परिसरात कॅमेरा आहेत, तरीही कृत्य होऊ शकतात आणि सुरक्षा रक्षक कक्ष बाहेरच आहे। अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित झाले पाहिजे सगळे अधिकारी। पूर्ण सीसीटीव्ही पुन्हा एकदा कॅमेरा चेक केलं पाहिजे आणि आरोपी कसा आतमध्ये आलाय कसा आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय, बाहेर जाताना काय नाही दिसत ते देखील मागणी केलं पाहिजे त्यांनी। मंगळवारी पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान पुण्याच्या स्वारगेटमध्ये बस डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीसोबत दुष्कृत्य घडलं आणि बुधवारी ही घटना उघडकीस आली। त्यावरून देखील विरोधकांनी सवाल केले। मात्र आरोपी पळून जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली।
त्याचं संभाव्य लोकेशन मिळालं आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले। एक असा गैरसमज तयार केला जातोय की घटना परवा सकाळी 6 वाजता घडली आणि मग ती कालपर्यंत का कळवली गेली नाही किंवा ती माहिती बाहेरपर्यंत का दिली गेली नाही आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये ह्याची आपण पोलिसांमार्फत दक्षता घेतली गेली, जी अत्यंत गरजेची होती। आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली असती तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून जाण्याची शक्यता जास्त होती। पुण्याच्या स्वारगेटमध्ये बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरे यांनी धक्कादायक घटनेचा पर्दाफाश केला, ज्यामध्ये 4 बसेसचं लॉजिंग करण्यात आलं असून तिथं साड्या आणि इतर वस्तू सापडल्या आहेत। त्यामुळे संतप्त वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली। त्यावरून उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना फोन करत या आंदोलनाची दखल घेतली आहे। हॅलो, हा साहेब, वसंत मोरे बोलतो। जय महाराष्ट्र वसंत। जय महाराष्ट्र। चांगलं केलं, जोरात केलं। हो साहेब, दोघं तिघच होतो, पण म्हटलं आता बाकी जो कोणी येऊन काय बोलण्याच्या पलीकडे जात चाललंय सगळं प्रकार साहेब। म्हणजे तो एवढा घाणेरडा प्रकार होता तिथं ते एसटी मध्ये 4 शिवशाहीचे एसटी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोर जातात ना, म्हणून जे काय लढतोय ना आपण सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो। आपली जीव जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललाय। हो ना, मुंबईची हालत, सगळं मराठीवरती आक्रमण, मग तरी सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही ना, कुणाचीच भीती नाही लोकांना। पण चांगलं केलं तुम्ही। हो साहेब, थँक्यू, धन्यवाद साहेब, तुमचा फोन आला, खूप खूप बरं वाटलं साहेब। एसटी डेपोमध्ये आणि आमच्या एसटी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ठिकाणी बसेसच नव्हे तर ज्या 4 व्हीलर गाड्या, 3 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या ह्या आरटीओनं जप्त केलेल्या आहेत, त्याचं सुद्धा पूर्णपणे 15 एप्रिलच्या आत विल्हेवाट लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। पुणे पोलिसांकडून गाडीशी संबंधित 10 जणांची चौकशी झाली। आरोपीचे आईवडील आणि भावाची देखील चौकशी करण्यात आली आहे। आरोपीच्या लोकेशनचा अंदाज आल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यानुसार आता आरोपीचा शोध घेतला जातोय। सुनील ठेगळेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।